भरधाव टिप्परने घेतला निर्दोषाचा बळी। गोरेवाड्यात एका भीषण अपघातात वयोवृद्ध व्यावसायिक झहूर हसन यांचा जागीच मृत्यू, 4 जण गंभीर जखमी। कार 100 फूट फरफटत गेली। नागपूरच्या रस्त्यांवर आणखी एक जीव निगरगट्ट वाहन चालकाच्या बेजबाबदारपणाचा बळी ठरला आहे। बघूया या धक्कादायक अपघाताचा संपूर्ण तपशील। नागपूरच्या गोरेवाडा परिसरात रविवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान एक भीषण अपघात घडला। पलोटी शाळेसमोर भरधाव आणि अनियंत्रित टिप्परने एक कार चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या अपघातात झहूर हसन या वयोवृद्ध ऑटोमोबाईल व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला। ते रविवारी कामानिमित्त गोरेवाडाकडे निघाले होते, मात्र त्यांच्या कारला जोरात धडक देत टिप्परने जवळपास 100 फूट फरफटत नेलेत। फरफटीमुळे कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। अपघात हा इतका भीषण होता की टिप्परने रस्त्यावरील पानटपरी देखील उडवली। या घटनेत झहूर हसन यांच्यासोबत असलेल्या 4 जणांनाही गंभीर दुखापत झाली असून सर्व जखमींना तातडीने नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनास्थळी नागपूर पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केलाय। टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत। यामध्ये काल 11 ते 11:30 दरम्यान हा जो ट्रक आहे MH40BH 8191 हा भरधाव वेगाने चाललेला होता आणि त्याच्या समोर असलेली जी आल्टिस गाडी आहे, टाटा आल्टिस MH31 91 हिला पाठीमागून जोरदार धडक दिले होते। त्यामध्ये झहूर हसन राहणार छावणी सदर हे मयत झालेले होते। सदरचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या ठिकाणच्या गाड्या काढून तात्काळ ट्रॅफिक वगैरे क्लिअर करण्यात आलं होतं आणि ह्या जो आल्टिस गाडी आहे त्यामध्ये अडकलेले जे इसम होते त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिक्लेअर केल्यानंतर पोस्टमॉर्टम वगैरे करण्यात आलं होतं। यामध्ये जो गाडी चालक होता त्याला अविनाश रामचंद्र भोयर याला राहणार कानान याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये तपासादरम्यान ही गाडी जी आहे ती ओव्हरलोड आणि मालकाने सुद्धा ही गाडी चालवताना किंवा चालवायला देण्यात त्यांना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं होतं, त्यामुळे मालक सुद्धा यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे। इंद्रजित वहिले म्हणून एक त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आलेले आहे, त्यांचा शोध चालू आहे। आणि यामध्ये जखमी जे ते राजकुमार दुबे आणि सचिन यादव आहेत। त्यातले राजकुमार दुबे यांचं त्या ठिकाणी पानठेला होता आणि सचिन यादव या ठिकाणी चहा पिण्यासाठी उभे होते आणि त्यांना ही जी गाडी होती पानठेला धडकली होती। पानठेला जो यांना धडकल्यामुळे हे जखमी झालेले होते। नागपूरच्या गोरेवाडा रस्त्यावर घडलेला हा अपघात केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसून बेजबाबदार वाहन चालकांच्या निष्काळजीपणाचे दाहक उदाहरण आहे। प्रत्येक वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळावेत आणि दुसऱ्याच्या जीवाशी खेळू नये।